वहिनी सकाळी उठले आणि सिद्धू कारभारात लक्ष घालणारे ऐकून बरंच वाटलं मला. अगदी तुझा चेहरा आला डोळ्यासमोर, समाधानी, शांत. अगं प्रांजू, एवढी जाडजाड नाही चिरायची, जरा बारीक चिरायची. प्रांजू, कोशिंबिरीसाठी चिडतेस ना? कळत नाही का तुला एवढं? असू दे वंच, तुला ना त्या सदामामांबरोबर बसवायला पाहिजे दिवसभर. किती लहान आहे ती. अगं पण म्हणून काय झालं? आपला सिद्धू बघ, आजचं लग्न अटेंड करतोय, कारभारात लक्ष घालणार आहे तो. बघूया आता काय करतो ते. नाही, मला खात्री आहे तो छान सगळं सांभाळेल. तुझे कष्ट आज फळाला येणार. माझे मग काय? हे मी असं म्हणत नाहीये, पण आपल्या घरामध्ये दादा म्हणजे एक टोक आणि सिद्धू म्हणजे दुसरं टोक. मधल्यामध्ये तुझं मात्र मरण होतं. पण तू इतकं छान सांभाळून घेतेस ना, अगदी तारेवरची कसरत होते तुझी. नाही हो, त्यात माझं काही क्रेडिट नाही. असं कसं? वहिनी तू इतकी गोड आहेस ना, तुझ्यामुळे सगळी माणसं बांधलेली राहतात. पुरे हो माणसं, किती ते तुमचं कौतुक. मला ना मग कसं रिॲक्ट व्हावं तेच कळत नाही. मामी तू अशी मस्त वाटतंय. हो का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय व्यायाम वाटतं? मग 4 जोर जरा जास्त मारा, बटाटे वडे खायचे. बटाटे वडे 4 जोर मारले तर किती मिळतील? 1. पण मला 5 खायचे. 4 4 2 8 4 3 16. 16. काय ग बाई.